नमस्कार, सुप्रभात. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पायी मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे. मराठ्यांची पदयात्रा बीडच्या मातोरीमध्ये मुक्कामी आहे. सकाळी 9 वाजता जरांगे यांचा मोर्चा नगरच्या दिशेने रवाना होणार आहे. 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे. मराठ्यांसाठी आरक्षण घेऊनच येणार असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवलाय. तर सकाळी 9 वाजता आपण बघितलं की जरांगेंचा हा सगळा जो ताफा आहे, सगळे मराठा बांधव जे आहेत ते एकत्रितरित्या निघणार आहेत. मराठ्यांची पदयात्रा बीडच्या मातोरीमध्ये सध्या आहे आणि इथूनच आता हे भगवं वादळ मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळेल. आजचा दुसरा दिवस आहे. अंतरवाली सराटीमधनं काल जरांगेंच्या बरोबरीनं अनेक मराठा बांधव म्हणजे त्याच्यामध्ये वृद्ध असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, तरुणांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला आणि असे सगळे जण हे या मराठा आरक्षणासाठी निघालेल्या पदयात्रेमध्ये सहभागी झाले. पूर्णपणे भगवे झेंडे हाती घेऊन आणि अश्वारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन ही पदयात्रा निघालेली आहे. तर जरांगे यांना वारंवार विनंती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकरवी सुद्धा अनेक विनंत्या करण्यात आल्या आणि या विनंतीमध्ये त्यांनी हेही म्हटलं होतं की आम्ही सकारात्मक आहोत, आरक्षण देणार आहोत. मात्र केवळ सकारात्मक असून उपयोग नाही, उपाययोजना करा असं त्यांचं म्हणणं होतं. अधिक माहिती घेऊया. दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. दत्ता, आता पुढची कशी असेल मार्गक्रमणा? उचलून दाखवायचं वर सगळं. दत्ता, पुढचा नेमका मार्ग कसा असणार आहे? कशा पद्धतीने ही पदयात्रा पुढे जाईल? मनोज जरंगे आणि त्यांचा सगळा मराठा समाज जो आहे तो मातुरी गावामध्ये मुक्कामी थांबलेला आहे. आपण बघू शकता की हे मातुरी गावातला हा सगळा माळरानाचा परिसर आहे. सगळीकडे गाड्याच गाड्या लागल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणपणे 8 वाजता हा सगळा मराठा समाज मुंबईच्या दिशेने चालायला सुरुवात करेल. इथून चालायला सुरुवात केल्याच्या नंतर पहिला स्टॉप जो आहे तो पाथर्डीत असणार आहे. त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अहमदनगरपासून 12 किलोमीटर अंतरावरती दुसरा मुक्काम असणार आहे. त्या ठिकाणी त्यांचा आजचा मुक्काम असेल आणि उद्या साधारणपणे ते पुण्याच्या जवळजवळ पोहोचलेले असतील आणि 26 तारखेला मनोज जरंगे यांचा हा सगळा ताफा जो आहे तो मुंबईत पोहोचलेला असेल. सकाळी 8 वाजता मनोज जरंगे या ठिकाणावरून चालायला सुरुवात करणार आहेत. रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत मनोज जरंगे यांच्या सभा सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. रस्त्यामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात मनोज जरंगे यांना प्रतिसाद मिळतोय. वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. खरं तर लाखोचा समुदाय जो आहे तो मुंबईच्या दिशेने चालत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सरकार पातळीवरून सुद्धा मनोज जरंगे यांनी मुंबईत येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मात्र मनोज जरंगे थांबायला तयार नाहीये. जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण थांबणार नाही अशा स्वरूपाची भूमिका मनोज जरंगे यांनी घेतलेली आहे. मात्र सध्या जर आपण बघितलं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मनोज जरंगे हे काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेने रवाना होतील. नक्कीच, धन्यवाद. या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रत्येक अपडेट दत्ता तुमच्याकडनं घेत राहूच.